त्यांना जर 2 वर्षापेक्षा शिक्षा जर झाली तर त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट, लक्षात ठेवा, बाय डिफॉल्ट जे आहे डिस्क्वालिफिकेशन येतं. धनंजय मुंडे हे आरोपीच नसताना जस्ट बिकॉज भटक्या विमुक्तांचे नेते आहेत म्हणून सुप्रियाताई म्हणजे उपोषणापर्यंत का 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 कुठे ते आरोपी आहेत, कुठे फाशीला जाण्यासारखे चार्ज आहेत, कोणत्या न्यायालयाने चार्ज फ्रेम केले त्यांच्या विरुद्ध? तुमच्या भावाच्या प्रकरणामध्ये न्यायालयामार्फत न्याय पाहिजे की एखाद्या माणसाला राजकारणाच्या खुर्चीवरच बसू देणार नाही, हा न्याय पाहिजे. कोणता न्याय आहे? आणि म्हणजे मराठा समाज मंत्री होऊ देणार नाही म्हणजे काय? म्हणजे काय? आपण एवढे जातीवादी झालोत? मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो आहे तो स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाईसाठी राज्यपाल यांच्याकडे पाठवलेला आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अधिकचं बोलण्यासाठी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि कायद्याचे तज्ज्ञ देखील आहेत. सर, काय सांगाल? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा जो आहे तो स्वीकारलेला आहे, पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे देखील पाठवण्यात आलेला आहे. मला असं वाटतंय की ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फॉर्मॅलिटी आहे की ज्या वेळेस रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट सेक्शन 8(3) रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट सेक्शन 8(3) मध्ये एखाद्या जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी किंवा म्हणजे मान्यवर पदावर असलेले, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की लोकांमधून निवडून येऊन मंत्री असलेले जी व्यक्ती असते आणि त्यांना जर 2 वर्षापेक्षा किंवा 2 वर्ष शिक्षा जर झाली तर त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट, लक्षात ठेवा, बाय डिफॉल्ट जे आहे डिस्क्वालिफिकेशन येतं आहे. म्हणजे त्या दिवशी तुमचं बाय डिफॉल्ट म्हणजे जर तुम्ही मंत्री असाल तर मंत्री असण्याचा जो कार्यभार आहे तो तुम्हाला पुढं करता येत नाही, किंवा तुम्ही म्हणजे त्या पदावर आमदार म्हणून असाल तर आमदार म्हणजे आता आमदार सुद्धा राहता येईल का, असा एक मोठा कायदेशीर प्रश्न निर्माण होतो. आणि त्यामुळं मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांकडं, देवेंद्रजींकडं जे राजीनामा आपण सांगताय पाठवलेला आहे तो राजीनामा मंजूर मुख्यमंत्र्यांमार्फतच जे आहे मान्य राज्यपालांकडे जात असतो आणि तीच मला माहिती असलेली आणि कायदेशीर विहित पद्धत आहे. आणि राज्यपाल महोदय त्याच्यावर, म्हणजे आता राज्यपाल महोदयांना परत कायदेशीर ह्या प्रकरणामध्ये विचारणा करण्याची ह्याच्यासाठी फार गरज नाही. त्याचं कारण असं आहे की ही केस एक वेगळी केस आहे, ज्या केसमध्ये अपील डिसमिस झालेली आहे. लक्षात घ्या, म्हणजे खाली शिक्षा झाल्याच्या नंतर माननीय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ह्या फर्स्ट कोर्टमध्ये, त्याच्यानंतर ॲडिशनल सेशन जज साहेबांकडं ही अपीलसुद्धा डिसमिस झालेली आहे. आता अशा परिस्थितीत फॅक्ट जे आहेत, फॅक्टवर आधारित शिक्षा झालेली आहे, इव्हिडन्सच्या आधारावर शिक्षा झालेली आहे. तर अशा केसमध्ये मला तर असं वाटतं की राज्यपाल महोदय राजीनामा मंजूर करण्यास, म्हणजे मुळामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हणजे त्यांच्यामार्फतच राजीनामा गेल्याचं समजतंय, कारण कोकाटे साहेबांनी त्यांनाच राजीनामा दिला आणि ते गेलं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ह्या प्रकरणामध्ये कुणीसुद्धा म्हणजे आठास करणार नाही की हे मंत्रिपद किंवा कायद्याच्या विरुद्ध जाऊन म्हणजे काही करण्याचं कोणी भानगड करतील असं मला वाटत नाही. पण एकंदरीत पाहायला गेलं तर न्यायालयाने जी आहे ती 2 वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर सांगितल्यानंतर संविधानिक पद, म्हणजे जरी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी ते अजून आमदार देखील आहेत, पण ह्या संविधानिक पदावरती राहता येऊ शकतं का, ह्यावरती काय मत आहे? सेक्शन 8(3) रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट जे आहे, ह्या कायद्यानुसार तुम्ही निवडून आलेले पार्लमेंटमधले जनप्रतिनिधी असाल किंवा विधानसभांमध्ये स्टेट लेजिस्लेचरमधले असाल किंवा तुम्ही मंत्री असाल, एकदा का तुम्हाला 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा जास्तीची शिक्षा झाली तर बाय डिफॉल्ट तुम्ही डिस्क्वालिफाय होता. बाय डिफॉल्ट तुम्ही डिस्क्वालिफाय होता. याच्यामध्ये राज्यपाल महोदय एखाद्या वेळेस सभापतींकडून माहिती मागू शकतात, परंतु ह्या प्रकरणामध्ये कायदेशीरच बाबी असल्यामुळं मला असं वाटतं याच्यात फार पेच प्रसंग नाही आहेत.
बाय डिफॉल्ट आमदार राहता येऊ शकणार नाही असं कायदेशीर मत आहे माझं. अगदी पाहायला गेलं तर हा जो निकाल आहे तो अध्यक्षांकडे देखील पाठवणं महत्त्वाचं असतं. जो संपूर्ण न्यायालयाचा निकाल असतो तो 2 वर्षाची शिक्षा हा निकाल, पण अद्याप हा निकाल जो आहे तो अध्यक्षांकडे देखील पोहोचला नाहीये. ह्याचं आश्चर्य वाटतं का तुम्हाला? किंवा हा निकाल कोण अध्यक्षांकडे पाठवू शकतं, म्हणजे विधानसभा अध्यक्षांकडे कोण पाठवू शकतं? बघा, आता ह्याच्यात बाय डिफॉल्ट डिस्क्वालिफिकेशन दिसतंय. म्हणजे कायद्याची जर आपण जर डेफिनेशन वाचली तर ती डेफिनेशन फार स्वच्छ आहे. सेक्शन 8(3) ऑफ RP Act mandates automatic disqualification of a legislature upon conviction and sentence of imprisonment of 2 years or more, operative from the date of conviction and continuing for 6 years after release, irrespective of pendency of appeal. ह्याच्यामध्ये म्हणजे सभापती महोदय किंवा अध्यक्ष महोदयांकडं फार जास्त काही लोकस राहत आहे असं मला वाटत नाही. कारण हे पार्लमेंटचा कायदा आहे, संविधानाच्या आधारावरला कायदा आहे. त्याच्यामुळे ज्या प्रकारे स्टेप्स घेण्यात आल्या ते योग्य स्टेप्स आहेत. आणि जिथे म्हणजे ॲम्बिग्युटीज नाही, जिथे लॉ क्लिअर आहे आणि जिथे राजीनामासुद्धा सन्माननीय मंत्री महोदयांनी दिलेला आहे, म्हणजे कोकाटेंनी राजीनामा दिलेलाच आहे, त्याच्यामुळे अट्टासाचं काही कारण नाही. आणि त्यामुळं आमदारकीच्या बाबतीमध्ये सुद्धा डिस्क्वालिफिकेशन आहेच, इनबिल्ट डिस्क्वालिफिकेशन आहे. त्या पुढं जाऊन याच्यात आणखीन एक डिस्क्वालिफिकेशन आहे की तुमची अपील, आता ह्या प्रकरणात अपीलसुद्धा डिसमिस झालेली आहे. ह्या प्रकरणात जी अपील आहे ॲडिशनल सेशन जज साहेबांकडं तीसुद्धा मान्य न्यायालयात डिसमिस झालेली आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आमदार म्हणून जे प्रिव्हिलेजेस आहेत ते आज तरी आता ह्या घटकेला सुद्धा असणं म्हणजे मला नाही वाटत की कायदा संमत आहेत. आणि ते घेणारही नाहीत. कसे घेतील? कारण कायद्याची जी मी तुम्हाला आता व्याख्या वाचून दाखवली त्या व्याख्येमध्येच इनबिल्ट आहे. आणि त्या पुढं जाऊन नुसतं ते नाही तर ऑपरेटिव्ह फ्रॉम द डेट ऑफ कन्व्हिक्शन, म्हणजे ज्या दिवशी लागू झाली त्या दिवशीच ही शिक्षा लागू झाली तुम्हाला, त्या दिवशीच तुमचे प्रिव्हिलेजेस थांबले. आणि त्या पुढं जाऊन कंटिन्युईंग फॉर 6 years आफ्टर रिलीज, म्हणजे जर तुम्ही त्याच्यातून सुटल्याच्या नंतर तुम्हाला 6 वर्षासाठी सुद्धा तोच दंडात्मक कायदा लागू आहे तुमच्या म्हणजे राजकीय आयुष्यासंदर्भामध्ये. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्या डेफिनेशनमध्येच आहे की इरिस्पेक्टिव्ह ऑफ पेंडन्सी ऑफ अपील. उद्या जर असं कोणी म्हणलं की हायकोर्टानं उद्या अपील ॲडमिट केली, अपील म्हणजे ॲडमिट केली पण स्टे नाही दिला, तरीसुद्धा डिस्क्वालिफिकेशन लागूच आहे. उद्या सुप्रीम कोर्टात गेलात आणि सुप्रीम कोर्टाने जर अपील ॲडमिट केली पण त्यासोबत स्टे नाही दिला तरीसुद्धा तुमचं डिस्क्वालिफिकेशन लागू आहे, ॲडमिटेड आहे. त्याच्यामुळं आमदार म्हणून, त्याच्यामुळं मंत्री म्हणून आणि त्यामुळं पुढे जो 6 वर्षाचा काळ आहे, ह्या तिन्ही प्रकारामध्ये मला असं वाटतं क्लिअर कट ही केस आहे की आमदार म्हणून, मंत्री म्हणून किंवा भविष्यातले 6 वर्ष जनप्रतिनिधी कायद्याच्या व्याख्येतून राहता येत नाही. अगदी कायद्याच्या म्हणजे आमदारकी देखील त्यांची आता जाऊ शकते असं देखील जो आहे तो प्रश्न आता थेट उपस्थित झालेला आहे. पण जो निकाल लागलेला आहे, न्यायालयाकडून निकाल लावण्यात आलेला 2 वर्ष शिक्षेचा, तो निकाल विधानसभा अध्यक्षाकडे कोण पाठवतो? नाही, विधानसभा बघा आता कसं आहे की हे नोटिफिकेशनलाच जाणार. आता ह्याच्यात 2 गोष्टी आहेत की जनप्रतिनिधी जे निवडून आलेले असतात ते जागा रिक्त झाली म्हणून नोटिफाय केली जाते आणि ती त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे निवडणूक आयोगाला कळवलं जातं की ही जागा रिक्त झालेली आहे आणि ते राज्यपाल महोदयांच्या कार्यालयामार्फत नोटिफाय होते. पण प्रोसेस मात्र जे आहे शासनाच्या मार्फत होते आणि सभापती महोदय त्याच्यामधला एक दुवा आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या प्रस्तुत प्रकरणामध्ये म्हणजे वेगळं सांगण्याचं ह्याच्यासाठी गरज नाही. कारण लिली थॉमसची जी मान्य सर्वोच्च न्यायालयाची जी जजमेंट होती 2013 7 SCC जी जजमेंट आली 653, त्याच्यामध्ये सेक्शन 8(3) हे मॅन्डेटरी म्हणलं. आता सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा म्हणलं आहे की डिस्क्वालिफिकेशन तुमच्या एंट्री म्हणजे कन्व्हिक्शनच्या डेच्या दिवशी होतं आहे, त्याच्यामुळे सभापती महोदय कसं म्हणतील? सभापती महोदय अपील अधिकारी नाहीत ना. इवन सभापती महोदय हे रिव्ह्यूइंग अथॉरिटी नाहीत ह्या प्रकरणात. बाकी प्रकरणात असेल पण ह्याच्यात सभापतींना रिव्ह्यू करण्याचा अधिकार नाही आहे. ह्याच्यात मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा रिव्ह्यू करण्याचा अधिकार नाही. ह्या प्रकरणामध्ये राज्यपाल महोदयांना सुद्धा रिव्ह्यू करण्याचा अधिकार नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की जर सुप्रीम कोर्टाने लिली थॉमस या जजमेंटमध्येच क्लिअर केलेलं आहे आणि डिस्क्वालिफिकेशन
अप्लायज इवन टू सिटिंग MLAs, म्हणजे मंत्रीच म्हणून नाही तर लिली थॉमसमध्ये आमदारकी सुद्धा तुमची राहत नाही, आमदारकी सुद्धा जाते असं लिली थॉमस म्हणते. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ह्या केसमध्ये ओनली ए स्टे ऑफ कन्व्हिक्शन नॉट सेंटेन्स कॅन अवर डिस्क्वालिफिकेशन. आता मुद्दा असा आहे की उद्या जर समजा फक्त स्टे मिळाला आणि नॉट सेंटेन्स, तो फक्त मुद्दा पाहण्याचा आहे उच्च न्यायालयामध्ये. आणि मला असं वाटतं की ह्या केसमध्ये कसं झालं आहे की ज्या प्रकारे माननीय सेशन्स कोर्ट नाशिकनी निकाल दिला त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी ॲडमिटेड नोंदण्यात आल्यात. पहिली गोष्ट नोंदण्यात काय आली की आपण कायदेशीर बोलत आहोत, राजकारणावर बोलण्यासारखा विषय नाही आहे, कायदेशीर आहे, संविधानिक आहे. म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो कारण ही सर्वसामान्य म्हणजे सर्वांच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे की त्याच्यात ज्या गोष्टी आपण ज्या म्हणजे याच्यामध्ये येत नाहीत वर्गामध्ये, म्हणजे गरिबी वर्गामध्ये येत नाहीत, त्या वर्गामध्ये आपण एंट्री करून आपण घरं घेतले का गरिबांसाठीचा असण्याबाबतीत जे फ्लॅट्स असतील किंवा प्रिव्हिलेजेस असतील, आणि ते ॲडमिटेड झालं म्हणजे ते हो झालं. त्याच्यामुळे कोर्टाला तिथं स्कोप काहीच राहिला नाही ना. अशी केस नाही आहे ना की मी नव्हतं केलं दुसरं कोणीतरी अप्लाय केलं, अशी ती केस नाही आहे. ही ह्या केसमध्ये ॲडमिशन आहे. त्यानंतर दुसरं ॲडमिशन असं आहे की म्हणजे कोकाटेंना हे फ्लॅट दिलं आणि दिल्याच्या नंतर शासनानं जरी ते फ्लॅट म्हणजे उद्या ते प्रिव्हिलेज त्यांनी नंतर रद्द केलं, याचा अर्थ ते दिलंच होतं. त्याच्यामुळे ह्या केसला जे आहे कंकरंट इव्हिडन्स ज्याला म्हणतो आपण, सेकंडरी नाही आहे, हे कंकरंट आहे. हे नुसतं कंकरंट नाही आहे तर हे ॲडमिशन आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की ह्या केसला फार म्हणजे बारीक चष्म्यातून मायक्रोस्कोपिकली बघण्याचं फार मला याच्यात विशेष वेगळं वाटत नाही. शेवटी उच्च आणि सर्वोच्च न्यायालय आहेत, परंतु आज ज्या पद्धतीनं मला परिस्थिती दिसते त्या परिस्थितीच्या आधारे मला असं वाटतं की बाय डिफॉल्ट डिस्क्वालिफिकेशन आहे. बाय डिफॉल्ट डिस्क्वालिफिकेशन आहेच, पण अद्याप जो काही निकाल आहे न्यायालयाचा तो अद्याप विधानसभा अध्यक्षांकडे पोहोचलेला नाहीये. ह्याचं आश्चर्य वाटत नाही का तुम्हाला? नाही, कायद्यात आता विधानसभेच्या अध्यक्ष महोदयांकडे पोहोचण्याची जरूरतच नाही ना. 8(3) मध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टमध्ये बाय डिफॉल्ट आहे ना. त्याच्यामुळे वेगळे आणि त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला आहे ना. कॉज ऑफ ॲक्शन अशी आहे का की त्यांनी राजीनामा दिला नाही. आता मुद्दा असा आहे की येणाऱ्या म्हणजे प्रिव्हिलेजेसच्या बाबतीत आमदार म्हणून ते ठेवायचे की नाही त्या बाबतीमध्ये पत्रव्यवहार होऊ शकतो. त्या बाबतीमध्ये निर्णय झालेलाच आहे कोर्टाचा. जोपर्यंत कुठे त्यांना म्हणजे निर्णय त्यांच्या बाजूनं जोपर्यंत येत नाही किंवा सेकंड अपील म्हणा किंवा रिट म्हणा कुठेतरी त्यांना किंवा SLP म्हणा सुप्रीम कोर्टात कुठे त्यांना जर म्हणजे त्यांच्या या अर्थाने त्यांच्या युक्तिवादाप्रमाणे त्यांची बाजू जर ग्राह्य धरली गेली नाही तर हाच निकाल कायम आहे. आमदारचे प्रिव्हिलेज राहणार नाही. त्याच्यामुळे सभापतींनी वेगळं करावं असं काहीच दिसत नाही मला. अगदी आरोपींना जे आहे ते आज नाशिक म्हणजे माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी नाशिकवरून एक पथक देखील जे आहे ते रवाना झालेलं आहे मुंबईच्या दिशेने. अगदी काही वेळातच मुंबईत देखील जे आहे ते लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचतील. मग एखाद्या रुग्णाला म्हणजे त्यांच्यावरती उपचार सुरू आहे, त्यांची तब्येत जी आहे ती स्थिर नाही आहे, त्यामुळे देखील ते उपचार घेतात. मग अशा दरम्यान त्यांना अटक केली जाऊ शकते का उपचारादरम्यान, किंवा त्याची पुढची प्रोसेस काय असणार आहे पोलिसांकडून, कुठली केली जाऊ शकते? आता याच्यामध्ये असं आहे की आपली जी न्यायालय आहेत आणि आपले जे कारागृह आहेत हे कारागृह हॉस्पिटल इक्विप्ड आहेत. म्हणजे ह्या कारागृहांमध्ये औषध उपचाराची व्यवस्था असलेले कारागृह आहेत. आणि सरकारी इस्पितळं जे असतात ती या कारागृहाशी संलग्नच असतात. म्हणजे जर आरोपीला जर त्रास झाला तर ते न्यायालयाच्या परवानगीने कुठं नेलं जातं, शासकीय इस्पितळात नेलं जातं, म्हणजे दवाखान्यांमध्ये, सरकारी दवाखान्यांमध्ये. आता ह्या प्रकरणामध्ये काय आहे की कन्व्हिक्शन झालेली आहे परंतु ॲक्युज्ड वॉज नॉट प्रेझेंट इन द कोर्ट, म्हणजे न्यायालयासमक्ष कोकाटेजी नव्हते, बरोबर. त्याच्यामुळे वकिलांना सांगण्यात आलं, वकिलांनी ते आदेशही स्वीकारला त्यांच्या. आता ह्याच्यात काय माहिती आहे का, ह्या प्रकरणामध्ये पोलीस येतील. पोलीस काय घेऊन येतील तर नाशिकच्या न्यायाधीशांचा वॉरंट. तो वॉरंट आणल्याच्या नंतर मुंबईमध्ये लीलावती हॉस्पिटलला जर हे ॲडमिट असतील तर यांना डायरेक्ट पोलीस घेऊ शकतील का?
म्हणजे अटक घेऊन करून नाशिकला नेतील का? तर मला असं वाटतं की पोलिसांना जे आहे, जे मला म्हणजे साधं जे प्रचलित पद्धत आहे आणि कायद्याची पद्धत आहे ती अशी आहे की आरोपीला दवाखान्यातून अटक करो की आरोपीला त्रेस्त ठिकाणाहून अटक करू किंवा पदावरून अटक करू, ते अटक केल्याच्या नंतर त्या आरोपीची अगोदर तर वैद्यकीय तपासणी केली जाते. आरोपीची वैद्यकीय तपासणी अगोदरही केली जाते आणि म्हणजे स्थानिक न्यायालयामध्ये म्हणजे मुंबईच्या न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं जाईल. सुट्टी असेल तर सुट्टीच्या न्यायालयासमक्ष. आणि सन्माननीय न्यायमूर्तींना मॅजिस्ट्रेट कोर्ट्सला हे सांगितलं जातं आहे किंवा आरोपी जे म्हणजे हे आहेत, जे आरोपी आहेत त्यांच्या वकिलांकडूनही सांगितलं जाऊ शकतं आहे की बाबा यांची तब्येत जी आहे चांगली नाही आणि उपचाराची गरज आहे. त्यावेळेस न्यायालय काय करू शकते की ट्रान्झिट जे रिमांड आहे म्हणजे मुंबईतून नाशिकला नेण्याच्या संदर्भामध्ये त्यावर न्यायालय निर्णय करू शकते की यांची प्रकृती योग्य आहे, नेण्यायोग्य आहे की न नेण्यायोग्य आहे. पण याचा म्हणजे कोणती गोष्ट असते जी न नेण्यायोग्य असते ती सांगतो तुम्हाला. रुग्ण आहे आणि व्हेंटिलेटरवर आहे आणि व्हेंटिलेटरसुद्धा सपोर्टिव्ह नाही. कोणतं सपोर्टिव्ह नाही? ॲम्ब्युलन्समधलं व्हेंटिलेटर. अशा परिस्थितीमध्ये हलवलं जात नसतं. पण इन जनरॅलिटी जर आपण बघितलं तर म्हणजे जर औषध उपचार करण्यासारखी जर परिस्थिती असेल तर ते म्हणजे हलवण्याची परवानगी देत असतात. म्हणजे त्यांना आत्ता जर नाशिक लीलावती हॉस्पिटलमधून पोलिस घेऊन जाऊ शकतात? नाही, त्यांना आधी मॅजिस्ट्रेटकडे न्यावं लागेल स्थानिक न्यायालयामध्ये. हां, म्हणजे ऑनरेबल मॅजिस्ट्रेट फर्स्ट कोर्टकडे नेऊन तसं त्यांना मेन्शन करावं लागेल की आम्ही असे न्यायालयामध्ये कन्व्हिक्शन झालेले आरोपी आहेत आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलं आहे, आमच्याकडे वॉरंट आहे आणि आम्हाला ट्रान्झिट रिमांडसाठी परवानगी द्या. पण हेल्थ ग्राउंडवर, कारण हेल्थ कम्स फर्स्ट. आरोपी असले तरी त्यांचे आरोग्य हे प्रथम आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनं न्यायाधीश रिपोर्ट पाहतील, मेडिकल ओपिनियन घेतील आणि मग ट्रान्झिट रिमांड द्यायचं की नाही ते ठरवतील. पण एनी केस जर म्हणजे इथल्या मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये असले का किंवा नाशिकच्या मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये असले का किंवा पोलीस कस्टडीमध्ये, पोलीस कस्टडीचा प्रश्न तर येतच नाही या केसमध्ये, मॅजिस्ट्रेट कस्टडीचाच आहे किंवा शिक्षेचाच आहे. तर आता ह्या केसमध्ये काय आहे की काही जरी असलं तरी जामीन घेताना मात्र त्यांना ह्या कोर्टातली जामीन लागू नाही पडणार ना. म्हणजे नाशिकलाच त्यांना म्हणजे ट्रान्झिट होऊन तिथूनच त्यांना म्हणजे सुटका करून घ्यावी लागेल. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ह्या प्रकरणात हायकोर्टामध्ये त्यांनी जे सस्पेन्शन ऑफ सेंटेन्ससाठी अर्ज केला आहे ते मला म्हणजे अल्पावधीमध्ये असे प्रकरणं येतात. आरोग्याचं कारण हे अर्जन्सीचं कारण आहे आणि त्यानंतर त्यांचं ते डिसाईड होईल. पण आज तारखेला मात्र पोलीस डायरेक्ट जर तुम्ही म्हणत असाल नाशिकला हलवू तर नाही, तसं नाही. त्यांना दवाखान्यात न्यावंच लागेल, त्यांना मॅजिस्ट्रेटकडे न्यावंच लागेल, त्यानंतरच हलवता येईल. अगदी नक्की पाहायला गेलं तर हा विषय तर एक झालाच आणि दुसरा एक मुद्दा असा देखील येतोय की दुसरी गोष्ट एक घडते की जे धनंजय मुंडे आहेत त्यांनी देखील मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे काही कालावधीपूर्वीच. कालच ही सर्व गोष्ट माणिकराव कोकाटे यांचे घडत असताना संदर्भात एक धनंजय मुंडे स्वतः जे केंद्रीय मंत्री अमित शहा यांची जी आहे ती दिल्लीत जाऊन भेट घेतात. पुन्हा एकदा त्यांची घरवापसी होऊ शकते का ह्या सर्व गोष्टींकडून? नाही, बघा, राजकारणामध्ये तर सगळ्यांनी उमेदी असलं पाहिजेच आणि राजकारण हे अस्पृश्यतेचं लक्षण नाही आहे. तर राजकारण हे भारताच्या म्हणजे पॉलिसीचं पिल्लर आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की सन्माननीय श्री धनंजय मुंडे साहेब आणि प्रत्येकजण ॲम्बिशियस असलंच पाहिजे. आता मुद्दा कसा आहे की आज त्यांच्यावर एखादा चार्ज आहे का, आरोप आहे का त्यांच्यावर, त्या गुन्ह्याशी संबंधित देशमुखांच्या गुन्ह्यामध्ये ते आरोपी आहेत का? नाहीत. मग काहीच नसताना धनंजय मुंडे हे आरोपीच नसताना त्यांच्या विरुद्ध कोणत्याच न्यायालयामध्ये त्या संदर्भानं चार्जशीटच नसताना जस्ट बिकॉज भटक्या विमुक्तांचे नेते आहेत म्हणून केवळ एका कारणाने म्हणजे मंत्रिपदाची शपथ ज्या क्षणाला होईल त्या क्षणाला होईल ते तर प्रत्येकाच्या राजकीय कुवतीवर आणि कष्टावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे. परंतु मला एका गोष्टीचं म्हणजे वाईट वाटतंय की इतरांनी सुद्धा भान हरवल्यासारखं करू नये. मला जे समजतंय सूत्रांच्या हवालाने आमच्या भगिनींच्या बाबतीत आमची भगिनी सुप्रियाताई म्हणजे उपोषणापर्यंत का का का
कोणत्या चार्जशीटमध्ये धनंजय मुंडे आहेत? कुठे ते आरोपी आहेत? कुठे फाशीला जाण्यासारखे चार्ज आहेत? कोणत्या न्यायालयाने चार्ज फ्रेम केलेत त्यांच्या विरुद्ध? मला असं वाटतंय की भान हरवल्यासारखं कुणीच राजकारण्यांनी हे करू नये. आणि मला एक समजत नाही, देशमुख काय नाव ते देशमुख, संतोष देशमुखांची हे झालेली आहे ना, हत्या झाली. त्यांचा भाऊ तो काय, संतोष देशमुखांचा भाऊ. मला एक सांगा देशमुख, मी विचारतो प्रश्न थेट तुम्हाला, तुम्हाला तुमच्या भावाच्या प्रकरणामध्ये न्यायालयामार्फत न्याय पाहिजे की एखाद्या माणसाला राजकारणाच्या खुर्चीवरच बसू देणार नाही हा न्याय पाहिजे? कोणता न्याय आहे? म्हणजे कोर्टातला न्याय की एखाद्या भटक्या विमुक्त माणसाला आम्ही मंत्रीच होऊ देणार नाही हा 88 न्याय? कोणता न्याय? म्हणजे काय काय म्हणजे तारतम्य नाही. अहो न्यायालयात केस आहे, सबज्युडाइज केस आहे, न्यायाधीशांच्या हातात केस आहे. आणि ज्या केसमध्ये माननीय मंत्री धनंजय मुंडे माजी मंत्री आहेत असं कुठेही आजपर्यंत तुमच्या माध्यमांनी सुद्धा दाखवलेलं नाही. अशा अवस्थेत तुम्हाला मी मंत्रीच होऊ देत नाही. अरे म्हणजे मला सांगा त्या केसचा आणि या मंत्रिपदाचा काय संबंध आहे? आणि म्हणजे मराठा समाज मंत्री होऊ देणार नाही म्हणजे काय? म्हणजे काय? आपण एवढे जातीवादी झालोत? एखाद्या गुन्ह्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये शिक्षा झाली पाहिजे इतपत मागणी ठीक आहे, परंतु आम्ही समाज आहोत, आम्ही अमुक व्यक्तीला मंत्री होऊ देणार नाही म्हणजे काय? आपण जातीवादी झालोत का? आपण न्याय मागत असताना आपण दुसऱ्यावर जातीय अन्याय करायला निघालोत का? हिंसेचं कोणी समर्थन करत नाही, परंतु ज्या पद्धतीने जे चाललेलं आहे म्हणजे संघटित, पण मला म्हणायचं नाही मराठा संघटित राजकारण आहे का, परंतु एक मात्र नक्की आहे की भटक्या विमुक्तांच्या बाबतीमध्ये, ओबीसींच्या बाबतीमध्ये, मागासांच्या बाबतीमध्ये आकस असला नाही पाहिजे. आणि मला हे माहिती आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा माननीय मुख्यमंत्री असतील, ह्यांच्या कार्यकाळामध्ये असा जातीय आकस मानला जाणार नाही. एक मात्र तुम्हाला मी आवर्जून आज सांगतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, माननीय उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठ आहे, त्या खंडपीठाने काही दिवसापूर्वी एक निकाल दिला. ही अशी काही थोडी बहुत लोक असतात जसं जरंगे, ही म्हणजे समाज नाही आहे, व्यक्ती म्हणजे समाज नाही आहे. समाज म्हणजे तुम्ही म्हणजे तुमच्या म्हणजे डेफिनेशनमध्ये, समाजाच्या डेफिनेशनमध्ये काय अंतर्भूत आहे? तर समाजाच्या डेफिनेशनमध्ये हे अंतर्भूत आहे की कलेक्टिव्हली डिसिजन करणं. 4 मुलं कोणीतरी एकत्र येणार, रेतीचे वाळूवाले किंवा सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून, आता लय झाले. आता तुम्हाला सांगतो RTI सोशल ॲक्टिव्हिस्टच्या नावाखाली जे काही चाललेलं आहे, मला सगळ्याच सोशल ॲक्टिव्हिस्टला म्हणायचं नाही, परंतु वाळूवाले सोशल ॲक्टिव्हिस्ट सारखे जे असतात की नाही, जे आमच्या जालना जिल्ह्यामध्ये लय झाले, तशा प्रकारच्या अशा मागण्या करतात. भेट झाली काल, संपूर्ण हे प्रकरण कोकाटे यांचं प्रकरण घडत असताना काल धनंजय मुंडे यांची भेट झाली. असं देखील सांगता येते की सहकार म्हणजे साखर कारखान्यासंदर्भात देखील भेट घेतलेली आहे असं देखील सांगण्यात येते. पण पुन्हा एकदा मंत्रिपदावरती वर्णी लागू शकते का? मला सांगा, कोकाटेंसारखं डिस्क्वालिफिकेशन आहे का त्यांच्याकडे? रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टमध्ये जसं कोकाटेंना डिस्क्वालिफाय बाय डिफॉल्ट डिस्क्वालिफाय होतात तसे डिस्क्वालिफाईड झालेत का ते? नाही. तशा प्रकारचं कुठं न्यायालयाचं बंधन आहे का? नाही. एखाद्या न्यायालयाने शिक्षा ठोठावली का? नाही. आणि मग राजकारणामध्ये जर तुम्हाला कोणती अडचण नसेल, कायदेशीर अडसर नसेल, आणि तुम्ही जर ओबीसींचं जन्मान्य नेतृत्व असाल, महाराष्ट्रात ओबीसी काही छोटा समुदाय आहे का? भटका विमुक्त काही छोटा समुदाय आहे का? त्याचे जर तुम्ही आता बघा, तुम्हाला सांगतो, सामान्यपणे काम करणारे म्हणजे मंगेश असेल, वकील ससाने असेल किंवा वाघमारे असेल, त्यांच्या हल्ल्याच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केला की नाही? कुणी उपस्थित केला? धनंजय मुंडे साहेबांनी. कुठे उपस्थित केला? सभागृहामध्ये उपस्थित केला ना. म्हणजे पॉईंट ऑफ हे ते काय म्हणतात ते त्या प्रोसेसमध्ये आणून त्यांनी तो प्रश्न उपस्थित केला. आणि त्यामुळं मला असं वाटतंय की जरंगे काय म्हणतंय किंवा असे 4-5 लोकांचे टोळकं काय म्हणतंय,
ह्याच्यापेक्षा गुणवत्ता काय, नेतृत्व किती म्हणजे दर्जेदार आहे. तुम्हाला सांगतो, आज मराठवाड्यामध्ये ओबीसींचं नेतृत्व, मुंडे कुटुंबातले बहीण भाऊ असतील किंवा काही इतरही आहेत, असं नाही की मी नाही म्हणत नाही, परंतु ही मानल्या गेलेली मंडळी आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कोणी म्हणल्यामुळं मंत्रिपद कोणाचं थांबतंय आणि थांबू शकत नाही आणि थांबू शकत नाही आणि थांबू शकत नाही. नक्कीच एक शेवटचा प्रश्न असा देखील आहे की उद्या पुन्हा एकदा जी आहे ती पुढच्या न्यायालयात म्हणजे नाशिक येथे पुढच्या न्यायालयात जी ती कोकाटे यांच्यावरून जी आहे ती पुढची सुनावणी पार पडणार आहे. नक्की त्या कोर्टात सुनावणी देखील पार पडल्यानंतर शिक्षा कमी होऊ शकते किंवा काय घडू शकते या पुढच्या उद्या? बघा, आजचं बोलू, आज डिस्क्वालिफाईड आहेत, आज बाय डिफॉल्ट आमदार असू शकत नाहीत, आज बाय डिफॉल्ट मंत्री असू शकत नाहीत. आणि त्याच्यामुळं कल किसने देखा यारो, आज की बात करो, आज की बात करो, कल किसने देखा यारो. नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. संदर्भात तर हे होते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. असं देखील म्हटलेलं आहे की ह्या संपूर्ण माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावल्यानंतर कुठल्याही संविधानिक पद म्हणजे अगदी त्यांची मंत्रीपद असेल तर त्याचबरोबर आमदारकी देखील जी आहे ती राजीनामा द्यावा लागेल असं देखील जे आहे ते सांगण्यात आलं. आणि की तब्बल पुढचे 6 वर्ष कुठल्याही संविधानिक पदावरती जे आहे ते राहता येणार नाही असं देखील गुणरत्न सदावर्ते यांनी बोलताना सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.